मत नाही कुणीतरी सांगा मी करू तरी काय. काय बी मध्ये ह्याच्यामध्ये आपला फरक आहे. एवढी गोरी कुठं आपण आहे का नाही. एवढी गोरी नाही. क्षण येड केलंय. येड केलं खरंय का खोटं. खरंय. आता शिक्षणवाले मुलं सगळे ह्याच्या नादात लागले. आता आमची पोरं पांघरून घेतात आणि मध्ये बघत्या. झोपलास का म्हणतो झोपलं म्हणतात आणि ती कानात राहते. लग्न झालं. सोपामाने बाशिंग बांधले होते. गाडी बैल 2 दिवस लग्न राहायचे तेव्हा 3 दिवस. आणि मग लग्न झाल्यावर मी 1च महिना खाली आई बाबाकडे आलेले. मग तशी त्या सासूकडेच राहिले. ते काय पत्रात दुसरं लिहता येत नव्हतं का मला लय सासूरवास आहे का मला मारहाण आहे का तुम्ही इकडे या माझ्याकडे असं काही लिहता नव्हतं. हा खुशालीचं पत्र लिहायचं. आपल्याला कधी जायचं असलं बा आता मला जायचं 2 महिन्यानं का 1 महिन्यानं का मी येईल मी येणार आहे बा का आमच्या गावची यात्रा आली. माझ्या आईला आणि तिला मी सांगायची आम्ही यात्राला येऊ राहिलो. मग माझी आई माझ्या चोळी वांगीची तयारी करायची. बैलाचं कष्ट चांगलं शेणखताचं आणपाणी मग ते धान्य शेतातलं आणलं काढून का जात्यानी दळायचं मग त्याच्या भाकरी करायच्या ते खायचं. गावठी गायचे दूध गोठे भरेल गाई गावनी भरेल बैल राहायचे पहिले. आता काय नाही. आमच्या काळात हे होतं तेव्हा काला फोन आणि बिन होते बाई. मला उलट राग येतो फोनचा का आता सारख्या हातात फोन आहे मुलींच्या मुलांच्या. मी काय म्हणते असलं का काम असलं ना तेवढंच हातात घ्यायचा. आता आम्हाला त्याची पहिल्यापासून सवय नाही ना. कोणी गेम बघतं कोणी चित्र बघतं कोणी फोटो बघतं. आता आम्हाला या म्हाताऱ्या माणसाला काय समजायचं त्याच्यात. आम्ही ना शिकेल ना हुकेल शिकेल राहतो त्याला समजेल तुम्हाला समजेल. आमच्यासारख्याला नाही समजायचं. या काय बघतो या कोणता गेम बघतोय का दुसरा कोणता कार्यक्रम बघतोय हे आम्ही सांगू नाही शकत. मोबाईल अभ्यास नाही पोरायचा मोबाईल अभ्यास नाही. पोरायचं नुसतं मोबाईल द्या नाही नुसतं असं रस्त्या नाही चाललं तरी तेच झोपलं तरी तेच असं काय. पहिले भजन राहायचे कीर्तन राहायचे. आता काय आता नुसता डान्स पिक्चर. आता कोणी पिक्चरला नाही जात सारं मोबाईलात आलं. सगळे मोबाईलमध्ये बघतात. आता एक टायमाला बाबा चांगला बी आहे एक टायमाला वाईट बी आहे. एक टायमाला चांगलं आहे का माणसाची ताबडतोब पुढं गेलं तर लगेच भेट होईल. काय आपलं काम नडलं आहे का आपल्याला कोणाला या एकदम निरोप द्यायचा आहे जल्दीचा तर ते फोन बी चांगला आहे. तसं नाही. हा याच्याला चांगलाच आहे फोन. आता आमच्यासारख्याला चांगलाच आहे. पण आताच्या पर्याला थोडासा डेंजर आहे असं आहे. आम्हाला बरंच आहे ना. आम्हाला म्हाताऱ्या माणसाला आम्ही कुठे फोन केला तर आम्हाला कोणाचाही फोन येतो माहीत पडतं. आमचं कोणाला माहीत पडत. आम्ही आमचं काय नख दुखलं तर आमच्या मुलींना फोन केला तर तिला 5 मिनिटात माहीत पडत. त्या काळचे दिवस खूप खूप चांगले होते. पण आजचं जर बघितलं आज हे सोशल मीडिया आले तर आपल्या घरामध्ये जो तो आपापल्या मोबाईलमध्ये इतका व्यस्त झालाय ना की त्याला शेजारी कोण आले आणि बाजूला कोण आले काही कळून जात नाही. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला मोबाईल वगैरे नव्हते. आमचे मिसेस कुठे माहेरी गेली एक 8-10 दिवस की बेचैन व्हायचो. आणि संपर्काचं साधन नसल्यामुळं त्यावेळेला 25 पैशाचं ते अंतर्देशीय पत्र मिळायचं 25 पैशाला. तर त्या 25 पैशामध्ये मनातल्या भावना जितक्या व्यक्त करता येतील तितक्या त्यात व्यक्त करायच्या. आधी छोटीशी सुद्धा कुठं जागा सोडायची नाही. पूर्णपणे दोन्ही पानं भरभरून लिहायचो. तो प्रत्येक वाड्या वस्तीवरती आम्हाला जावं लागायचं. अशा टायमाला कसं व्हायचं जिवाळ्याची पत्र यायची ती साधं आंतरदेशीय पत्र असो पोस्ट कार्ड असो पाकिट असो ती जी बाहेरगावी जी लोकं राहत होती अशी जिवाळ्याची पत्र यायची. पत्र आल्यानंतर आम्ही वाड्या वस्तीवरती ती पत्र वाटायचो. वाटल्यानंतर काय व्हायचं
खूप वयस्कर लोक असायचे. अशा वयस्कर लोकांना ती पत्र वाचून दाखवली जायची. घरी वाचून दाखवल्यानंतर त्या लोकांना एक पोस्टमनबद्दल खूप मोठा जिव्हाळा होता. आम्ही सायकलवरती ते अंतर आम्ही सायकलवरती पार करत होतो. साधारणतः कसं 20-22 किलोमीटर पोस्टमन GDS फिरला जायचा. सोशल मीडियामुळं पत्रावरती थोडाफार परिणाम झाला. कसं झालं की जिव्हाळ्याची पत्र कमी पडली, परंतु पोस्ट खात्याने वेगवेगळ्या योजना उभ्या करून स्पीड पोस्ट म्हणा किंवा तुमचं पार्सल हब, आमच्याकडे स्पीड पोस्टचं काम खूप प्रमाणात वाढले. आत्ता पार्सल चांगल्या प्रमाणे चाललेले, IBP अकाउंट असो, वेगवेगळ्या अकाउंटच्या प्रकारातून काय केलं, पोस्ट ऑफिसने पोस्टाला उच्चस्तंभ स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा पिरियडमध्ये आमचे जे पोस्टमन बंधू म्हणजे बांधव जे आहेत हे चांगल्या प्रकारे काम करतायत आणि पोस्टाला एक उंचीवर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अगोदर सर्वांना सर्व कीर्तन ऐकायला मिळत नव्हते. आता या सोशल मीडियामुळे महाराष्ट्रातला प्रत्येक सप्ताह या यूट्यूबला लाईव्ह आहे. आज आपण जर खेडोपाडी बघितलं, जो शेतकरी वर्ग वगैरे आहे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे आज मोबाईल आहेच आणि तो दिवसभर काम करताना देखील त्याच्या खिशामध्ये मोबाईल चालू असतो आणि त्यातून तो कीर्तन ऐकतो, भजन ऐकतो. दुसरं एखादा लाईव्ह असेल सप्ताह तर तो त्याला जर जाण्याकरता वेळ नसेल तर तो कार्यक्रम तो घरी पण ऐकू शकतो. ही एक सुविधा झालेली आहे त्या दृष्टीने. आणि गर्दीचा असा विषय आहे, उलट माझ्या दृष्टिकोनातून तर पहिल्यापेक्षा गर्दी कार्यक्रमाला वाढलेली आहे. का वाढली तर अगोदर शेजारच्या गावामध्ये कीर्तन होणार आहे आणि कुणाचं होणार आहे हे काही माहीत होत नव्हतं ना. तर काही पत्रिका गेली किंवा माणसं गेले तरच ते माहीत व्हायचं. पण आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाहिराती, व्हॉट्सॲपला त्याचा मॅसेज येतो आणि जिकडे तिकडे प्रचार होतो, प्रसार होतो. त्या निमित्ताने सर्वांना माहिती होतं की आज संध्याकाळी अमुक अमुक महाराजांचं कीर्तन अमुक अमुक गावामध्ये आहे आणि किती वाजता आहे, कसं आहे, कोण कोण येणार आहे, वाजवणारं कोण आहे, म्हणणारं कोण आहे, हे सर्वच माहिती घरी बसल्या आपल्या हातामध्ये मिळते. आणि तिचा फायदा असा होतो की मग लोक ज्यांना शक्य आहे ते गाडीमध्ये बसून जातातही, कीर्तन ऐकून परत येतात. ज्यांना शक्य नाही ते मोबाईलवरच घरी बसल्या बसल्या जर ते लाईव्ह कार्यक्रम असेल तर ऐकतात. आणि त्याच्यामुळे फायदा खूप झालेला आहे. आता मग मी फक्त आमच्या क्षेत्राबद्दल बोलतो बरं का, बाकी इतर जे आमच्या क्षेत्रामध्ये नाहीत ते मोबाईलचा काय उपयोग करतात हे मला बोलायचं नाही. परंतु आमच्या क्षेत्रामध्ये जितके लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, वारकरी संप्रदायातले लोक आहेत, ते पुरेपूर या मोबाईलचा खूप फायदा घेतात, सोशल मीडियाचा खूप आनंद घेतात आणि त्यातून ते अध्यात्माची म्हणजे त्यांना अनेक सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. भरपूर त्यांना प्रवचनं वगैरे कीर्तन ऐकायला मिळतात. मी स्वतः ज्या काळामध्ये फक्त वृत्तपत्र व्यवस्था ही प्रिंटिंग टेक्नॉलॉजीवर अवलंबून होती, त्या काळामध्ये मी जेव्हा जातो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आम्हाला फोटो मिळवायला, आम्हाला बातमी मिळवायला खूप वेळ लागायचा आणि आम्ही कंटाळून जायचो. त्यानंतर ते लेख आणि फोटो कंपोज करणं, त्यांचे ब्लॉग करणं, ते नंतर अंकामध्ये छापून कसे येतील हे बघणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ जायचा. पण फोटो कंपोज सुरू झाला आणि सगळ्या पद्धतीचं संगणकीकरण झाल्यानंतर आम्ही बघायला लागलो की आम्ही बोलल्याबरोबर ते सगळे शब्द टाईप केल्याबरोबर शब्द पडद्यावरती उमटतात आणि तो काम एकदम बदलून जातं ते. आणि तो सोशल मीडियामधले 3 दोष मला मोठे दिसत आहेत. पहिला दोष म्हणजे आपण सोशल मीडियावरती आपल्याला काही मेसेज आला, आपल्याला काही माहिती मिळाली तर आपण इमिजिएट रिॲक्ट होतो. हा फार मोठा दोष आहे. आपण विचारच करत नाही, आपण क्षणभराचा विचार न करता पटकन ते रिॲक्ट होतो. दुसरी गोष्ट, आपण त्या गोष्टीमध्ये प्रचंड वेळ घालवतो, खूप वेळ आपण घालवतो. आणि तिसरी गोष्ट, आपण ती गोष्ट न वाचताच अनेक वेळा फॉरवर्ड करतो. पहिले माझे 750 पेपर होते, ते 750 पेपर झाल्यानंतर आत्ता पेपर 140 पेपर फक्त आहेत. ही 2.5-2.5 रुपये की पेपरची किंमत होती.
पण आता तीच पेपरची किंमत ही 6 रुपये 7 रुपये झालेली आहे. आता जी आहे हे फक्त MPSC जी मुलं आहेत जे वाचणे ज्याच्यामध्ये वाचणे सुद्धा आहे अभ्यासाचं असेल तेवढीच लोक फक्त पेपर घेतात. जे सुरुवातीचे जे वाचक होते ते आणि आताचे वाचक याच्यामध्ये फरक असा आहे की पहिले जे लोक हे ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग हा जास्त प्रमाणात होता. पण आता असं बघता की सध्याच्या याच्यामध्ये इंटरनेट आणि हे TV चॅनल जे आहेत ह्याच्यामार्फत त्याच्यामुळे हे नवीन वाचकांना म्हणजे युवक वर्ग आहे हे सध्या वाचनाकडे जाताना दिसत नाही आहे. कॅम्पसमध्ये सुद्धा आमच्या तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये अँड्रॉइड आहे आणि तो त्याच्यामध्ये बिझी आहे. शेजारच्या व्यक्तीशी तो बोलत नाही पण मोबाईलवरती तो कुणाशी चॅटिंग करत म्हणजे 100 किलोमीटरच्या माणसाशी तो चॅटिंग करत असतो पण त्याच्या शेजारी 1 फुटाच्या अंतरावर उभा राहिलेल्या मित्रावर त्या मित्राकडे त्याचं लक्ष नसतं. तो सातत्यानं त्या सोशल मीडियाच्या अँगलमध्ये गुंतून गेलेला आहे. हे खरं तर विद्यार्थ्यांच्या एकूणच करिअरसाठी आणि अंडरस्टँडिंग सेल्फ नावाचा जो प्रकार असतो की मी स्वतःला समजून घेणं अलीकडं विद्यार्थी स्वतःशी बोलत नाही, स्वतःचं ऑब्झर्वेशन करत नाही, स्वतःतल्या मर्यादा आयडेंटिफाय करत नाही, स्वतःतल्या स्ट्रेंथ आयडेंटिफाय करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टींना फेस त्यांना करावा लागतो. हा बदल दोन्ही पिढ्या PR मध्ये एकतर क्लायंट आणि पत्रकार यांच्यामधला दुवा साधण्याचा जो काम असतं ते PR करत असतो आणि हे करताना त्याला लागणारी जी कनेक्टिव्हिटी आहे त्याला लागणारा जो संवादाची माध्यमं आहेत ती सोशल मीडियामुळे खूप सोयीस्कर झाली. मला एखादी बातमी पटकन पाठवायची असेल किंवा एखादी रिलीज करायची असेल किंवा पत्रकार परिषद ऑर्गनाईज करायची असेल तर अशा वेळेला मला या सोशल प्लॅटफॉर्मचा किंवा सोशल मीडियाचा वापर करून ते करणं खूप सोयीचं होतं. त्यामुळे हा एक चांगला फायदा आपण असं म्हणू शकतो. दुसरं असं झालं आहे की सोशल मीडियामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःच एक PR सारखं काम करू लागलेला आहे. स्वतःचं PR मॅनेज करण्याचं किंवा मला जे काही म्हणायचं आहे ते व्यक्त होण्याचं किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून देखील सोशल मीडिया इथं भूमिका बजावतं. तर त्यावेळेला सोशल मीडिया येऊ घातला होता म्हणजे आता जेवढ्या व्यापक प्रमाणात आहे किंवा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि तो प्रत्येकजण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आम्ही जेव्हा PR मध्ये आलो किंवा जे शिकलो आम्ही PR त्यावेळेला सोशल मीडिया इतका प्रभावीपणे किंवा व्यापक स्वरूपात वापरला जात नव्हता. पण अलीकडच्या या 4-5 वर्षांच्या काळामध्ये सोशल मीडियाचं एक बूम आलेलं आहे आणि त्या बूममध्ये प्रत्येकजण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे. क्षणाक्षणाचे अपडेट त्याला मिळत असतात. त्यामुळे तुम्हाला स्टोरी पिच करताना किंवा क्लायंटचं प्रसिद्धी करताना देखील सोशल मीडियातल्या माध्यमातून जे काही पोहोचलं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही देता येईल का, वेगळं काही सांगता येईल का, हा सगळा प्रयत्न करावा लागतो. तर हा एक बदल या PR मध्ये झालेला आहे. माझ्या दृष्टीने सोशल मीडिया म्हणजे एक जवळ आणणारं जग आहे. मी पटकन कोणाशीही लवकर कनेक्ट होऊ शकते, बोलू शकते. म्हणजे अगदी मी म्हणेन अमेरिकेत असलेल्या, इंग्लंडमध्ये असलेल्या, चीनमध्ये असलेल्या कुठल्याही माणसाशी, व्यक्तीशी मला बोलण्यासाठी हा सगळा सोशल मीडिया मला जवळ आणतो. माझ्या काय म्हणू एकसारख्या विचारांच्या लोकांना जवळ आणण्याचं काम हा सोशल मीडिया करतो. एका बाजूला हे पण आहे की या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे मदत पण होतात. म्हणजे आपण असं म्हणू की कोविडचं जर आपण उदाहरण घेतलं तर कोविडच्या दरम्यान सोशल मीडियाच्या वापरामुळेच लोकांनी एकमेकांना खूप मदतसुद्धा केलेली आहे. त्यामुळे हा सुद्धा एक खूप चांगला प्रकार आहे सोशल मीडिया वापरण्याचा. किंवा असं म्हणेन की जगात वेगवेगळ्या ठिकाणी काय चाललंय हे मला पटकन समजून घेण्याचं मदत सोशल मीडिया करतो, सीमित नाही आहे. तर माझ्यासाठी सोशल मीडिया म्हणजे हे एक अख्खं जग आहे की जी पृथ्वी आणि समाज आणि लोक यांना जवळ आणते.
मी सोशल मीडिया वापरते. मला सोशल मीडिया पासून खूप माहिती मिळते. कधी मी टाईमपास करण्यासाठी पण सोशल मीडिया यूज करते. त्या सोशल मीडियात खूप प्रकारचे व्हिडिओ असतात. म्हणजे एखादी गोष्ट शिकण्यापासून ते जगात काय चाललं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात. तर त्याच्यातनं आम्ही ज्ञान घेतसुद्धा असतो आणि ते दुसऱ्यांना सांगतसुद्धा असतो. तशा प्रकारे तो खूप चांगला प्लॅटफॉर्म ठरू शकतो आणि त्याच्यातनं वाईट घेण्यासारखं काही नाही, म्हणजे चांगलाच प्लॅटफॉर्म आहे तो. आम्ही इंस्टा फेसबुक काही यूज करत नाही, फक्त यूट्यूब असतं आणि व्हॉट्सअप. आम्हाला अलेक्सा म्हणजे शाळेतच माहिती झाली आहे. मला आधी माहिती नव्हतं की तसले भाव म्हणजे आम्ही बघितलं नव्हतं, पण माहिती होतं असल्या डॉल्स अशी बोलू शकतात. आणि अलेक्सासोबत आम्ही कधी फार म्हणजे तिच्यासमोर राहून प्रश्न विचारतो, त्याशी गमती करतो. मज्जा येतं आम्हाला अलेक्सासोबत. अलेक्सा, तुला सोशल मीडियाबद्दल काय वाटते?